साहेब, प्रीपेड मीटर संदर्भात आता निवेदन देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांचा याला प्रचंड विरोध होताना आतापासून पाहायला मिळते. काय आता परवाच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घरातील प्रीपेड मीटर आणि शेतीचे प्रीपेड मीटर याबद्दलचं विधान केलेलं होतं. मला वाटते हे जे शेतकऱ्यांना त्रास देणारे आणि घराकडची ग्राहकांना त्रास देणारे जे प्रीपेड मीटर आहेत त्याबद्दल फेरविचार निश्चितपणे शासन करेल. तर शक्तीपीठ महामार्गाला देखील अजूनही विरोध होताना पाहायला मिळते. अजूनही त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही, फक्त भूसंपादन रद्द केल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही भूमी संपादनाची प्रक्रिया थांबवलेली आहे आणि शेतकऱ्यांचा विरोध डावलून आम्ही हा प्रकल्प लादणार नाही. त्यामुळं आता मला वाटतं की लवकरात लवकर हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं यामध्ये यशस्वी होऊ. सत्तेवर चा प्रश्न सोडू असं भाजपनं म्हटलेलं होतं, मात्र मुद्दा म्हणून भाजपनं हा प्रश्न भिजत ठेवला असा आरोप नाना पटोले धनगर आरक्षण आणि त्यामुळे आता मराठा ओबीसी वाद वाढलेला आहे. भाजपनं हे सगळं भिजत घोंगडं ठेवलं, त्यामुळं हा आता वाद वाढतो. नाही, आता आपल्याला माहिती आहे की आम्ही शासनात सहभागी झाल्यापासून भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल अजितदादांचा, आमची हीच भूमिका राहिलेली आहे की सर्व समाजांना आरक्षण कसं देता येईल. एका आरक्षण दिलेल्या समाजाचं आरक्षण न काढता त्याच्या हक्काचं न देता त्यांना कसं ते मिळवून देता येईल. आणि आता जे ओबीसी असेल किंवा मराठा आरक्षण असेल यामध्ये समन्वयानं मार्ग काढून वास्तविक अशा पद्धतीनं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडणे हे अतिशय वाईट आहे. यासाठी तिन्ही सरकारमधील पक्ष आणि सरकार यासाठी प्रयत्न करेल आणि सर्व समाज घटकाचा समाधान करण्याचा प्रयत्न होईल. उद्या रिक्षाने ताजं असताना की जळगावमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडत आहे. पुण्यात ड्रग्ज एक मंत्री अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात, त्यामुळे सध्या काय नाही, मला त्याच्यातली माहिती नाही, परंतु एका मंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली त्याची चौकशी करणं हे उत्पादन शुल्क खातं तात्काळ त्याची कारवाई करेल. तर उत्पादन शुल्क खात्यानं बिद्री सहकारी साखर कारखान्यावर देखील काही भूमिका आहे, सरकारची भूमिका काय आहे त्याच्यात? काय म्हटलं? मुस्लिमांच्या देखील नव्या नोंदी आढळून येत आहेत. जरांगे म्हणतात त्यांना देखील आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसीतून आरक्षण नाही, ओबीसीमध्ये अनेक मुस्लिम जाती आहेत, त्यांना आज ओबीसीचं आरक्षण मिळते. आता जरांगेंना नक्की काय म्हणायचं आहे की मी माहिती घेईन आणि त्यावर वक्तव्य करेन. साहेब, हद्दवाढीच्या देण्यात आली. वास्तविक हद्दवाढीचा प्रश्न हा कोल्हापूर लगतच्या 6 तरी गावांचं सोडवायचं असं पालकमंत्री म्हणून माझी भूमिका होती. माझं आणि मुख्यमंत्री महोदयांची याबद्दल चर्चाही झाली होती, परंतु लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये राहिलेलं होतं. आता मुख्यमंत्री महोदयाशी पुन्हा बोलून आणि मी आता विधानसभेच्या निवडणुका पुन्हा जवळ येणार असल्यामुळं हा प्रश्न कितपत सुटेल यावर मला सुद्धा म्हणजे मी साशंक आहे. अजित पवारांनी देखील काँग्रेसचा असेल असं ना म्हणतात की मुंबईमध्ये जी घरं होणार आहेत ती मराठी माणसांसाठी थोडी राखीव ठेवा, आरक्षित ठेवा, जेणेकरून जातीय तेढ निर्माण होणार नाही, वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ निर्माण नाही, त्यांची वस्तुस्थिती काय मला माहिती नाही, परंतु अनेक सोसायट्यामध्ये अशा प्रकारचे प्रकार होतात ही माहिती अनेक वेळा आम्हाला मिळालेली आहे. असं कायद्यानं जर बंदी घातली तर मग काय आपोआपच प्रश्न मिळतील किंवा असं करता येणार नाही. प्रत्येक जाती धर्माला त्या सोसायटीमध्ये पैसे मिळून भरून त्याला अधिकार मिळाला पाहिजे, मग हा प्रश्नच उपस्थित होणार नाही. थँक्यू. ठरवेल ना आता लोकसभेचा आणि विधानसभेमध्ये किती फरक असतो हे अनेक वेळा बघितलेलं आहे आपण. एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये लाख मताचा फरक असतो आणि विधानसभेत लाख मतानं तो विजयी होतो. म्हणजे 2 लाख मतं जादा मिळतात त्याला, एक काढून 1 लाख जादा. त्यामुळे हे ते वातावरण वेगळं, हे वातावरण वेगळं. सर आणि हा दुजाभाव कसा देऊ? नाही, आत्तासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता गोकुळचं बोलायचं झालं तर आता आमच्या गोकुळला इतका दुष्काळ होता, आम्हाला असं वाटायचं की दुष्काळामध्ये दुधाची कमतरता असेल तर दूध वाढायला लागायचं आणि आमच्याकडे दुधाचे आम्ही दर कमी केलेले नाही. गोकुळनं अजून सगळ्यांनी कमी केले. आम्ही तोटा सहन करून दुधाची पावडर आम्हाला करावी लागते, बटर करावं लागतं, त्यामध्ये 5 रुपयाचा लिटरला तोटा सहन करून
आम्ही 33 रुपये त्याला देतोय, त्याशिवाय 5 रुपये त्यांना अनुदान मिळते, म्हणजे 38 रुपये मिळते, म्हणजे 41च्या जवळजवळ आम्ही कोल्हापूर जिल्हा आलेला आहे जवळ. मुख्यमंत्री आत्ता जिल्हाधिकारी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा दौरा उद्या नाही, ते ऑनलाईन त्या मित्राच्या त्या बैठकीमध्ये भाग घेणार आहेत. थँक्यू.